हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वरला महाराजांचं दर्शन घ्यायला. आणि मेन त्र्यंबकेश्वरला नाही जाणार आहे आपण तुम्हाला महाराज श्री स्वामी समर्थांचं केंद्र माहीत असेल, आपण तिथपर्यंत जाणार आहे, तिथून रिटर्न येणार आहे. जे आता होईल रस्त्यात ते तुम्हाला दाखवतो. बघू आता पहिले आता उशीर झाला आहे, पहिले आता इथून निघायचं. बघू आता काय बोलतं याला, कॉलेज रोड. आता कॉलेज रोडवरनं आता जो रस्ता तो मधून आलो आहे मी माझ्या घरापासून. आता कॉलेज रोडचं सिग्नल सोडून माझ्या त्र्यंबक रस्त्याला लागू होता. मग त्र्यंबक रस्त्याला लागायला 5 मिनटं तरी, 5 ते 10 मिनटं तरी लागतील. आता बघू तुला. आणि एवढ्या दिवसापासून ब्लॉग नाही आले. आता ब्लॉग डेली करायचा प्रयत्न करेन मी, पण कामामुळे वेळच भेटत नाही, काय करणार. बघू चला आता त्र्यंबकेश्वरचा ब्लॉग बघू. त्र्यंबक आणि मी तर सोलोच आहे, त्याच्यामुळे काही जास्त तर बोलता येणार. तुम्हाला काही एंटरटेन करण्यासाठी पण नाही आहे. जे रस्त्यामध्ये दिसेल तेच एंटरटेन आहे आज तुमच्यासाठी. महाराजांसाठी प्रसाद पण घेतला आहे, तो आपण देऊ. इथूनच घेऊन चाललो आहे महाराजांचा प्रसाद. नाही घेतला होता, ते काही शूट नाही केलं मी. हो बापरे. आता हा नाशिकमधलं शेवटचं सिग्नल. आता हा सिग्नल सोडल्यावरती हा पूर्ण रस्त्याला काय त्र्यंबक. ते बघा, आता तुम्हाला तिथं नाव पण दिसायचं, त्र्यंबक वाडी असं काय यार बाबा, भरपूर नाव आहे. आता हा लागला तर त्र्यंबकेश्वरचा रस्ता. बघू आता कुठून कुठपर्यंत जातो. त्र्यंबकचा रस्ता काही एवढा चांगला नाही, मला त्याचा लय राग आहे यार. त्र्यंबकचा रस्ता चांगला पाहिजे होता, दुसरं काही नाही. रस्ता चांगला भेटला तर गाडी बघायला मजा आहे यार. पुढून रस्ता चांगला आहे, पण मागच्या वेळेस पण आलो तेव्हा भरपूर रस्ता खराब होता. थोडाफार जरी चांगला पाहिजे तर. लय रस्ता खराब आहे, मजाक नाही करत आहे मी. रस्ता लई खराब आहे. शेवटचा बोर्ड तर नाशिकला आपण टाटा बाय बाय केला. आपण पोचलो होतो त्र्यंबक. आता इथून लेफ्ट घेतल्यावरती महाराजांचं तुम्हाला मंदिर की आहे दिसेल. ही एंट्री. आता आपण चाललो आहे महाराजांच्या मंदिरात. लई शांतता आहे मंदिरात, नाहीतर एवढी शांतता कधीच नसत. मेन म्हणजे बघूया
महाराजांच्या मंदिरात जाऊन आता सगळा रस्ता बंद आहे का नेमकं काय आता इकडं आहे का नाही म्हणून लोक पाय पाय येते का काय नाही आहे रस्ता आहे आता खालून घ्यायची का वरून घ्यायची ते मोठं स्ट्रगल आता नाही खालूनच ठीक आहे ते बघा महाराजांचं मंदिर जे जे श्री स्वामी समर्थांचे भक्त असतील त्यांनी कमेंट करा लाईक शेअर तर सगळ्यांनी करायचं ते कंपल्सरी सबस्क्राईब पण करा अरे यार रस्ता लय छोटा आहे इथून गाडी कशी चालवायची तर एक डोक्यात आले तर ह्या पार्किंगमध्ये जायचं का पुढच्या पार्किंगमध्ये जायचं तो एक विषय आता सध्या तरी चल पुढच्या पार्किंगमध्ये जाऊया पण गर्दी कमी हे नाही नाहीतर गुरुवारी तर गर्दी अशी असते काय माहिती बघा आपण पुढच्या गेटने जाऊ रस्ता बंद आहे म्हणून तर नाही ही कोणती स्ट्रगल चालली बापा हिच्या गावात अशी स्ट्रगल लाईफ खालून पण गाडी जाईल का नाही इथून चढाली माझी गाडी चढाली बरे आपण आता महाराजांच्या याच्यात बसू पण लईच हे अडचण करून टाकले यार लोकांनी बापा काही काही लोक डायरेक्ट कुठं महाराजांचं चला इथं सावलीत तर गाडी लावायची आता तर जाऊ आता आपण पोचलोय महाराजांच्या मठात बघा आता इथून आपल्याला जायचं होतं वरती तर जाऊ आपण आता इथून आता असं ना हे बघा आता असं आहे आता हेल्मेट वगैरे काढतो हेल्मेट आता वरती गेल्यावर काढतो यार बघू आता आता वरती होतो हे बघा इथून आता अशी एंट्री आता आपण इथून जाणार आहे बघू आता तुम्हाला ते समोर दिसत असेल का माहीत नाही महाराजांचं झूम करून दाखव थोडं हे बघा तुमचा फोटो हे इंटरेस्ट आहे आणि किती जण आता या केंद्रात आले सगळ्यांनी ते कमेंटमध्ये पण पाठवा ओके चलो मस्त यार ठीक आहे आणि इंस्टाग्रामला ज्यांनी फॉलो नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा स्नॅपचॅटची पण आय डी भेटेल तुम्हाला बघा काही लिंक वगैरे मी टाकेल ते फॉलो करत राहा राईडला जर जॉईंट व्हायचं असेल तर इंस्टाला मेसेज करा मग आता डेली राईड करायचा प्रयत्न करेल पण गुरुवारी तर नक्कीच राहत जाईल राईड आता मी संडे बोललो होतो तर गुरुवारी राहत जाईल आता आपण एवढं चालत आलो वरती तर भरपूर जायचं आहे वरती आणि तुम्हाला एक तिथं मूर्ती दिसत असेल बघा ती कसली मूर्ती मला सांगा कमेंट करून आता मी चाललो वरती यार वरती जायचं चाललं आहे त्रास आहे यार बघू थकून गेलो चालत चालतच थकून जाणार माणूस आणि मी एकटा आलो आहे राईडला तर बघू हे बघा आता वरती आलो
आता इथून हे बघा समोर मंदिर आहे. आता आपण दर्शन वगैरे घेऊन प्रसाद वगैरे मी प्रसाद आता येताना घेऊन आलो आहे. आता बघू आता समोर पण काय माहिती. अजून एखाद दिवशी त्र्यंबक साईडला येऊन मेन दर्शन पण करू. आता बघूया. आता हेल्मेट वगैरे सगळं काढून घेतले. आता दर्शन वगैरे घेऊ. चला इथून जाणं त्या साईडला काय ते पण बघू. पहिले दर्शन घेऊन घे. चला आता आपण दर्शन वगैरे करून आलो आहे. हे बघा ही एंट्री. तुम्हाला काही फोटोज मी टाकून देईल. लपून घेतलेले आहे. आता बघू थोडंसं या साईडला जाऊन बघू. आपलं दर्शन वगैरे तर झाले. बघूया आता. आता आपण आलो इकडच्या साईडला. ती एंट्रेस होती इकडं बघा. मस्त आहे वातावरण. डोंगर वगैरे. तुम्ही दिंडोरीला पण गेले असताना तर त्र्यंबकेश्वरचं दर्शन आहे. दिंडोरीला पण जाणार आहे. तिथले तुम्हाला दाखवेल. पण दिंडोरीपेक्षा इकडं मस्त वाटतं त्र्यंबकला. हे बघा मंदिर. इकडं अजून काय इथे एंट्री नसणार पण मला. बघूया. इकडं अजून कसं दाखवण्यासारखं तर काही नाही. आता आपण जाऊ मग घरी. आता फक्त दर्शनाला आलो होतो आणि यूट्यूबला काहीच टाकलेलं नव्हतं म्हणून आता अपडेट होतं. डेली ब्लॉग करायचा प्रयत्न तर करणार आहे आता. डेली ब्लॉग तर करणारच मी आता. कारण की यूट्यूबला आता मी तर 10 ते 15 दिवसानंतर टाकतो. आता हफ्त्यात 2 ब्लॉग तर टाकायचा प्रयत्न करेल. तर बघू आता सगळं सेटअप आता तयार करेल आणि जाईल आता घराकडे. घराकडे जाताना जे दिसेल ते तुम्हाला दाखवतो. बघण्यासारखं आहे नाही. रस्ता जेव्हा जास्त दाखवला नाही. रस्ता काय सगळेजण बघतात. आता बघू. दुसरं दर्शन करायला करू शकतो पण आता नको. टाईम आहे थोडंसं काम पण आहे. एखाद दिवशी टाईम काढून 2-3 दर्शनं करणार आपण. ब्रह्मगिरीला पण जायचं बघू. ठीक आहे चलो आता खाली जाऊ. काय कंटाळा येतो उन्हाचा. वरती तर गाडी दिली असता बाहेर काम झालं असतं. आता एवढं खाली जाणं यार. तर जावं तर लागेल. दर्शनाला आले. दर्शन तर सोपं कोणा भेटेल. जास्त पण नाही चालायचं पण ते स्ट्रेट असल्यामुळे ना लय हे जातं. तुम्हाला सांगितलं ते बघा. हे तुम्हाला मूर्ती दिसत असेल बघा. आता इथून खाली उगायचं स्ट्रगल चालू आहे. असं उन्हाळी चाललंय. कंटाळा येतो. वरती गाडी येऊ द्या ना पहिलं यार. आता आपण उतरलोय खाली. आता जाऊ घराकडे. तोंड पण दिसून बघा आता. का दिसत नाही ऊन आहे यार. जाऊ आता घरी. 12 नंतर तर कोणीच बाहेर नाही थांबू शकत. इथून गाडी काढू जाऊ आता आपण. आता भेटतो तुम्हाला कॅमेऱ्यावर. चला आपण आता निघालो. आता आला आपण आपल्या सेटअपवर. हेल्मेट वगैरे घालून तयार. श्री स्वामी समर्थ. चला इथून तरी चढायला जागा केली. हो बापरे बाप. बाबा बाबा. चलो. हे भगवान कशी गाडी उतरली माझं मला माहिती. बाबू टायर स्लिप होते. असा कसा रस्ता आहे. बघूया चलो. आता आपण निघू तर घराकडे.
चक्रवत श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा रस्ता करा यार चांगला, लय भंगार करून ठेवलाय. टायर लय स्लिप होते. ओ कुत्तू काको कुठे चालले? हे शेवटचं आता माणसाचं सोडलं. आता आपण जाणार नाशिक. चलो तर बघूया. नाशिक आहे आता 26 किलोमीटर. एवढ्या लांब नाही, लवकर कवर होऊन जाईल. हो, हे डोंगर लय भारी दिसतं यार. थोडंसं ऊन कमी पाहिजे फक्त. आता रील्स बनवणार पण आहे मी. आता इंस्टाला टाकेल, स्नॅपचॅटला पण येतील तुम्हाला. स्नॅपचॅट इंस्टाला फॉलो करून घ्या. लिंक येऊन जाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, चेक करा. ऊन भयंकर आहे यार, ऊन भयंकर आहे. मध्ये एंट्री करतोय. आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा. आणि जो महाराजांचा भक्त त्यांनी कमेंट करत जा. श्री स्वामी समर्थ कमेंट करा. आता नाशिकला पोचलो आहे मी. आता भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय. इथे एक ॲक्सिडेंट झाला. आईच्या गावाची किती गेलो यार. भाऊचा का ब्रेक नाही लागला काय माहिती मला. मी त्या साईडवर नाही इकडे आलं होतं हे बघण्यासाठी. याचं पण गेलं, याचं पण गेलं. पुढून पण गेली. याची दोघी साईडने गेली. पुढून पण गेली दिसते. तिथे पुढून पण गेली. पुढून जास्त नाही, पुढून तर नॉर्मलच दिसते. चलो आता आपण जाऊया.